तो आधी काहीच बोलायचा नाही, म्हणजे वर्ड्स पण बोलायचा नाही, नुसतं आ आ आ आ असं काय काय तो फक्त इशाऱ्याने बोलायचा, खुणा वगैरे करून. पण जेव्हापासून आपण ट्रीटमेंट त्याला दिली तेव्हापासून त्याने पिकअप केलं बोलणं, आणि आता तो छोटे छोटे सेंटेन्सेस पण बोलतो. म्हणजे गेल्या साधारण 5-6 महिन्यांमध्ये त्याची प्रगती आहे. त्याच्या आधी 5-6 नव्हती महिने. ओके. काहीच. आपण होमिओपॅथी जेव्हापासून सुरू केलं हो हो आणि त्याच्यात आपण थेरपी पण काही केली ॲड होती, हो, हो. फक्त स्पीच थेरपी. हो. तर हे 2 वरतीच होता तो. स्पीच थेरपीचं पण कसं की त्याला जास्त कॉम्प्लिकेटेड आम्ही काही करवलं नाही, पण बेसिक जे होतं तेवढं आम्ही त्याला करवते एक्सरसाइजेस. बेसिकमध्ये ॲब्डोमिनल स्ट्रोक्स केले. हां, आणि ते डोक्यावर बादली घेऊन ते अंघोळ घुमवायचा करताना आवाज. अंघोळ करताना ते अंघोळ झाल्यानंतर शंभो करताना हां. तेव्हा ते जसं शंभो करतात. त्यानंतर त्याचं डोकं बादलीत वगैरे, म्हणजे ठेवलं. उघड्या बादलीवर ठेवून आवाज घुमवायचा वगैरे ते प्रयत्न केले. त्याच्यानंतर त्याच्याशी त्याला म्युझिक सो आपण म्हणजे अजून थोडंसं बघूया की किती रिक्वायरमेंट आहे, पण तुमच्या मते भरपूर फायदा झालेला आहे. हो, एका महिन्यातच झाला. पण ती टीचर बोलायची हा बोलतच नाही. तर वेकेशन जेव्हा स्टार्ट झालं तेव्हापासून बोलायला लागलं. जे वेकेशन एक महिन्याचं असते. मला वाटतं आपण पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यात जे मेडिसिन होतं तेव्हापासूनच तो लगेच आपल्याला लगेच रिझल्ट मिळाला.